मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की बीजांक पद्धतीचा उपयोग ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनच्या एक्झाम्पल्समध्ये म्हणजे त्या एक्झाम्पल्सचे उत्तरं चेक करण्यासाठी कसा करायचा हे आपण पाहिलेलं होतं. या व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की बीजांक पद्धतीचा उपयोग भागाकाराचे उदाहरण म्हणजे डिव्हिजनचे एक्झाम्पल्स, स्क्वेअरिंग, क्यूबिंग म्हणजे वर्ग, घन इत्यादींच्या एक्झाम्पल्समध्ये त्या एक्झाम्पल्सचे उत्तर चेक करण्याकरता कसा करायचा. सगळ्यात पहिले आपण पाहू भागाकार म्हणजे डिव्हिजन. आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की भागाकाराचे उदाहरणं जे असतात म्हणजे डिव्हिजनचे एक्झाम्पल्स जे असतात त्यांचे उत्तर चेक करण्याकरता बीजांक पद्धतीचा उपयोग असा डायरेक्टली होत नाही. आपल्याला त्या डिव्हिजन मधला जो डिव्हिडंड आहे, कॉशंट आहे, रिमाइंडर आहे आणि डिवायझर आहे यांना डिव्हिजन अल्गोरिदम मध्ये मांडावं लागतं. म्हणजे कसं मांडायचं पहा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर. हा जो आर आहे हा रिमाइंडर दर्शवतो, हा जो क्यू आहे हा कॉशंट दर्शवतो. डिव्हिडंड म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण भाज्य म्हणतो, डिवायझर म्हणजे भाजक, कॉशंट म्हणजे ऍक्च्युअल भागाकार आणि रिमाइंडर म्हणजे बाकी. या चार व्हॅल्यूज ज्या असतात, या ज्या चार व्हॅल्यूज आहेत म्हणजे डिव्हिडंड, डिवायझर, कॉशंट आणि रिमाइंडर यांचे स्वतंत्रपणे आपल्याला बीजांक काढायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्यानंतर ते बीजांक कॅल्क्युलेट करून हे जे ऑपरेशन आहे, ही जी क्रिया आहे मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन, ही क्रिया त्या बीजांकावरती करायची आहे आणि हा जो राईट साईड कडला हा बीजांक येणार तो बीजांक आपल्याला लेफ्ट साईड कडल्या बीजांकासोबत टॅली करायचा आहे. अशा पद्धतीने आपण डिव्हिजनच्या एक्झाम्पल्स मधले उत्तर आपण चेक करतो. पहिलं उदाहरण पाहू आपण. 37 डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू 37 डिवायडेड बाय 24. आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने करून पाहू. 37 24 1 जा 24, 24 2 जा 48 म्हणजे 24 1 जा 24, 24 मायनस करा. किती? 7 मायनस 4 3, 3 मायनस 2 1. बरोबर आहे. हा जो रिमाइंडर आहे हा डिवायझर पेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे आपलं डिव्हिजन आपण थांबवू शकतो. काय आलेलं आहे? भागाकार मध्ये कॉशंट आहे 1, रिमाइंडर आहे 13, डिवायझर आहे 24 आणि डिव्हिडंड आहे 37. या ज्या चार व्हॅल्यूज आहे या चार व्हॅल्यूजला आपण या डिव्हिजन अल्गोरिदम मध्ये टाकायचं आहे. डिव्हिडंड किती आहे? 37 इज इक्वल टू डिवायझर काय आहे? 24 इंटू कॉशंट काय आलेला आहे? 1 आणि रिमाइंडर काय आहे? 13. हे आहे आपलं उत्तर. या डिव्हिजनच्या एक्झाम्पलचं हे उत्तर आहे. बेसिकली हे आणि हे उत्तर आहे. 1 कॉशंट 1 आणि रिमाइंडर 13 हे उत्तराचे भाग आहेत. कॉशंट 1 आणि रिमाइंडर 13 हे उत्तर आहे. मग आता हे बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं? 37, 24, 1 आणि 13 या चारही व्हॅल्यूजचे आपण आता बीजांक काढणार आहोत. बीजांक ऑफ 37 शुड बी इक्वल टू, बरोबर यायलाच पाहिजे जर का आपला हा भागाकार डिव्हिजन करेक्ट असेल तर, बीजांक ऑफ 24 मल्टिप्लाइड बाय बीजांक ऑफ 1 प्लस बीजांक ऑफ 13. बरोबर. आता बीजांक ऑफ 37, 3 प्लस 7 10, 9 पेक्षा जास्ती आहे म्हणून त्या 10 मधून 9 काढून टाका. 10 मायनस 9 1. 1 हा बीजांक आहे 37 चा. 24 चा बीजांक किती आहे? 2 प्लस 4 6. 6 हा 24 चा बीजांक आहे. त्यानंतर 1 चा बीजांक 1च. ठीक आहे. कुठल्याही सिंगल डिजिट नंबरचा बीजांक हा तो सिंगल डिजिटच असतो. त्यानंतर
13 चा बीजांक 1 + 3 4. पुढे कॅल्क्युलेट करू. 6 × 1 6, 6 + 4 10. आता या 10 चा पुन्हा बीजांक काढायचा आहे. 10 हा 9 पेक्षा मोठा आहे म्हणून 9 सबट्रॅक्ट करा. 10 - 9 1. म्हणजे आता लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणजे डिव्हिडंडचा बीजांक आणि डिवायझर मल्टिप्लाइड बाय कॉशंट प्लस रिमाइंडर याचा बीजांक एकत्रितपणे हा सारखा आलेला आहे. या क्रिया करून मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनची क्रिया या तिन्ही पण व्हॅल्यूजच्या बीजांकावरती करून तो जो एक शेवटचा बीजांक आहे तो 1 आलेला आहे की जो लेफ्ट हँड साइडचा जो बीजांक आहे त्याच्यासोबत इक्वल आहे म्हणजे बरोबर आहे. या दोन व्हॅल्यूज सारख्या आहेत. याचा अर्थ असा की हे आपलं डिव्हिजनचं उत्तर बरोबर आहे. दुसरं उदाहरण पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल. 392 डिवायडेड बाय 25. नेहमीच्या पद्धतीने आपण इथे उत्तर काढून पाहू. पहिले 392. चला 25 × 1 = 25. मायनस करा 4 and 1. त्यानंतर हा 2 खाली आणा म्हणजे आता न्यू डिव्हिडंड काय झालेला आहे 142. आता 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, 3 = 75, 4 = 100, 5 = 125, 25 5 = 125. मायनस 12 - 5 7, 4 - 3 1 आणि इथे 0. म्हणजे कॉशंट आलेला आहे 15 आणि रिमाइंडर आलेला आहे 17. आता या चारही व्हॅल्यूजला म्हणजे डिव्हिडंड, डिवायझर, कॉशंट आणि रिमाइंडर याला आपण डिव्हिजन अल्गोरिदम मध्ये मांडू. ठीक आहे. काय आहे डिव्हिजन अल्गोरिदम? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय कॉशंट प्लस रिमाइंडर. काय आहे डिव्हिडंड? 392. डिवायझर काय आहे? 25. कॉशंट काय आहे? 15 आणि रिमाइंडर काय आहे? 17. आता या चारही व्हॅल्यूजचा आपल्याला बीजांक काढायचा आहे. बीजांक ऑफ 392, बीजांक ऑफ 25. ही जी क्रिया आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची, ही क्रिया त्या संख्यांच्या त्या नंबर्सच्या बीजांकावर सुद्धा करायची आहे. बीजांक ऑफ 15 प्लस बीजांक ऑफ 17. आता या चारही व्हॅल्यूजचा बीजांक काढायचा आहे. 9 सोडून द्या. 3 + 2 5. 5 बीजांक आलेला आहे डिव्हिडंडचा. इज इक्वल टू 2 + 5 बीजांक ऑफ 25. 2 + 5 7 इंटू बीजांक 15 चा बीजांक किती? 1 + 5 6 आणि 17 चा बीजांक किती? 1 + 7 8. आता मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनची ही जी क्रिया आहे ही या 3 नंबर्सवरती करायची आहे. या बीजांकावरती करायची. हे नंबर्स नसून ते बीजांक आहेत या नंबर्सचे. तर करू आपण. 5 इज इक्वल टू 7 6 42 प्लस 8 म्हणजे 5 इज इक्वल टू 42 प्लस 8 50. आता या 50चा बीजांक काढा. 5 + 0 5 आणि लेफ्ट हँड साइड आहे 5. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आलेले आहेत. याचा अर्थ असा की आपलं हे डिव्हिजन करेक्ट आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने डिव्हिजनचे सुद्धा एक्झाम्पल्स आपण चेक करू शकतो बीजांक पद्धतीने. सर्वप्रथम आलेल्या उत्तरामध्ये म्हणजे जो डिव्हिजनचं जे सेटअप असतं त्या सेटअपमध्ये काय असतं? डिव्हिडंड असतो, डिवायझर असतो, त्यानंतर उत्तर कॉशंट आणि रिमाइंडर. या चारही व्हॅल्यूजला आपल्याला त्या डिव्हिजन अल्गोरिदम मध्ये मांडायचं असतं आणि त्यानंतर बीजांक पद्धती त्यावरती अप्लाय करायची असते. दोन्ही साइड्स टॅली करून पाहायच्या आणि त्या दोन्ही साइड्स टॅली झाल्या म्हणजे इक्वल आल्या. त्याचा अर्थ हा होतो की आपलं उत्तर हे करेक्ट आहे, अन्यथा नाही. बरोबर मित्रांनो, आता यानंतर आपण पाहू की या बीजांक पद्धतीचा उपयोग
आपण स्क्वेअर्स आणि क्यूब्स यांची उत्तरं व्हेरीफाय करायला कसा करू शकतो? स्क्वेअर्स म्हणजे वर्ग. मला सांगा 25 चा स्क्वेअर किती आहे? 625. बरोबर आहे. त्यानंतर 13 चा स्क्वेअर किती आहे? 13 चा स्क्वेअर आहे 169, 169. बरोबर. आता आपल्याला बीजांक पद्धतीने हे उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करून पाहायचंय. कसं करायचं? या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बीजांक वापरायचा असतो. हा जो 25 आहे याला म्हणतात बेस, आणि हा जो 2 आहे पॉवर, याला म्हणायचं आपण पॉवर किंवा एक्सपोनंट. जेव्हा आपण बीजांक पद्धती वापरतो स्क्वेअर्स चेक करण्याकरता, स्क्वेअर्स आपले बरोबर आहेत की नाही हे चेक करण्याकरता, तेव्हा सर्वप्रथम बेसचा बीजांक काढायचा असतो आणि त्यानंतर त्या बीजांकाचा स्क्वेअर घ्यायचा असतो. लक्षात घ्या. आपण पहिले इथे बीजांक पद्धती अप्लाय करू. 25 स्क्वेअर्ड अँड 625. 25 स्क्वेअर्डचा पहिले बीजांक काढायचा आणि त्यानंतर 625 चा बीजांक काढायचा. सगळ्यात पहिले बीजांक काढायचा 25 चा. 2 + 5 7 आणि या बीजांकाचा स्क्वेअर करायचा. काय केलं? 25 चा बीजांक काढला जो आहे 7 आणि आपण आता त्याचा स्क्वेअर करणार आहोत. 6 + 2 + 5. आता काय करणार आहोत आपण? आता आपल्याला बीजांक काढायचा आहे 625 चा. 6 + 2 8, 8 + 5 13. 13 हे 9 पेक्षा मोठे आहेत म्हणून 13 मधून 9 वजा करा. 13 - 9 4. 625 चा बीजांक आहे 4 आणि आता 7 स्क्वेअर्ड करा 49 = 4. आता या 49 चा बीजांक काढा. 49 चा बीजांक काढू. 9 एक्सक्लूड करा. 4 जसेच्या तसे लिहा. लेफ्ट हँड साइडचा बीजांक 4 आणि राईट हँड साइडचा बीजांक 4. याचा अर्थ असा की हा स्क्वेअर आपला करेक्ट आहे. पुढला स्क्वेअर पाहू. 13 स्क्वेअर = 169. हे सुद्धा उत्तर आपल्याला बीजांकाने चेक करायचं आहे. सगळ्यात पहिले बीजांक काढा 13 स्क्वेअर्डचा. बीजांक ऑफ 13 स्क्वेअर्ड = बीजांक ऑफ 169. सगळ्यात पहिले बीजांक काढा या बेसचा म्हणजे 13 चा. 1 + 3 4 स्क्वेअर्ड. पहा बेसचा बीजांक काढून त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बीजांक काढा 169 चा. 9 एक्सक्लूड करा. 1 + 6 7. आता इकडे 4 स्क्वेअर्ड = 16. आता 16 चा बीजांक काढा. 1 + 6 7. राईट. लेफ्ट हँड साइडचा बीजांक आणि राईट हँड साइडचा बीजांक करेक्ट आलेला आहे, इक्वल आलेला आहे. याचा अर्थ असा की हे आपलं उत्तर करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण आपले स्क्वेअर्सचे उत्तर चेक करू शकतो. आता क्यूबचे उत्तर कसे चेक करायचे? पद्धत हीच. क्यूब 5 क्यूब्ड काय आहे? 125. 5 चा क्यूब काय आहे? 125. यावरती बीजांक पद्धती अप्लाय करा. बीजांक ऑफ 5 क्यूब = बीजांक ऑफ 125. चेक करा. सगळ्यात पहिले बेसचा बीजांक काढा. काय आहे बेस? 5. 5 चा बीजांक किती? 5. त्याचा क्यूब करा. आता 125 चा बीजांक काढा. 1 + 2 3, 3 + 5 8. 125 चा बीजांक आलेला आहे 8. 5 क्यूब करा. 5 चा क्यूब किती? 125 = 8. आता 125 चा बीजांक काढा. 1 + 2 3, 3 + 5 8 = 8. दोन्ही साइड कडले बीजांक हे सारखे आलेले आहेत. याचा अर्थ हे उत्तर आपलं करेक्ट आहे. दुसरं उदाहरण. 13 चा क्यूब काय आहे? 2197. चेक करून पहा करेक्ट आहे की नाही. बीजांक पद्धती अप्लाय करा.
बीजांक ऑफ 13 क्यूब्ड should be equal to बीजांक ऑफ 2197. कसा काढतो आपण बीजांक? सर्वप्रथम बेसचा बीजांक काढा. काय आहे बेस? 13 म्हणजे 1 + 3 4, 4 चा क्यूब, बीजांकाचा क्यूब. त्यानंतर इकडला बीजांक काढा. इकडला बीजांक काढत असताना 9 सोडून द्या, 2 and 7 सोडून द्या, कारण बीजांक काढत असताना आपण 9 म्हणजे 9 सोडून देत असतो, ड्रॉप करत असतो, एक्सक्लूड करत असतो. आणि असे डिजिट्स की ज्यांची सम, ज्यांची बेरीज 9 आहे, असे सुद्धा आपण डिजिट्स सोडून देत असतो. मग राहिला किती? 1. 1 इज बीजांक ऑफ 2197. राईट. आता पुढे 4 चा क्यूब करा. 4 क्यूब्ड इज 64 म्हणजे 64. पुन्हा 64 चा बीजांक काढा. 6 + 4 10. 2 डिजिट्स. बीजांक हा नेहमी सिंगल डिजिट मध्ये हवा असतो. 10 हा 9 पेक्षा मोठा आहे म्हणून या 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा. 10 - 9 1. दोन्ही साइड कडले बीजांक इक्वल आहेत. याचा अर्थ असा की हे आपलं उत्तर करेक्ट आहे. 13 क्यूब्ड इज 2197. तर मित्रांनो, अशा पद्धतीने स्क्वेअर्स आणि क्यूब्स यांचे उत्तर बीजांक पद्धतीने आपण चेक करून पाहू शकतो. हे अतिशय उपयुक्त असं टूल आहे मित्रांनो. हे तुम्ही परीक्षेमध्ये बिनधास्त वापरू शकता. तुमचा स्कोर सुद्धा डेफिनेटली वाढेल. याचं कारण असं आहे की परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन्स वरती आधारित बरेचसे उदाहरण असतात. तुम्हाला वाटत असेल की हे माझं कॅल्क्युलेशन चुकीचं आहे, तेव्हा तुम्ही बीजांक पद्धतीने ते तुमचं कॅल्क्युलेशन चेक करू शकता. आणि जर का ते चुकीचं निघालं तर पुन्हा ते कॅल्क्युलेशन करेक्ट येईपर्यंत करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचे मार्क्स हे सिक्युअर करू शकता.